नमस्कार. कोणतीही वाईट सवय लागायला वेळ लागत नाही, पण चांगली सवय जर लावायची असेल, तर त्यासाठी एक प्रयत्न सातत्याने करणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे अनहेल्दी लाईफस्टाईल अ, ठेवण्यासाठी आपल्याला काही एफर्ट्स घ्यावे लागत नाही, ती आपोआप होते. पण त्याच्या उलट हेल्दी लाईफस्टाईल जर आपल्याला मेंटेन करायची असेल, तर आपल्याला सुरुवातीला खूप प्रयत्न करावे लागतात. सातत्याने त्या गोष्टी आपल्याला चांगल्या कराव्या लागतात. आजकाल आपलं आयुष्य इतकं फास्ट झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला सगळंच एकदम फास्ट हवं असतं. त्यामुळे आपली पेशन्स लेव्हल कमी झालेले आहेत आणि पेशन्स जिथे कमी होतात, तिथे स्ट्रेस लेव्हल पण वाढलेली असते. कामं असतात, कामांचे टेन्शन्स असतात, हे सर्व मान्य आहे. घरात पण टेन्शन्स असतात, पण तो एक स्ट्रेस हँडल करण्याची पण आपली एक पेशन्स लेव्हल असते, ती कमी होत चाललेली आहे. अनहेल्दी खाणं आपलं जास्त होत चाललेलं आहे आणि त्यामुळे जे शरीरावर त्याचे परिणाम होत आहेत, ते जरा जास्तच होत चाललेले आहेत. मोबाईलचा वापर वाढलेला आहे, त्यामुळे कुठेतरी नाती पण दुरावत चाललेली आहे. ह्या सगळ्यामध्ये स्वतःची काळजी घेणं आणि कुटुंबाची काळजी घेणं हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे बऱ्याच हेल्दी सवयी आत्मसात करणं, कुटुंबाला लावणं, स्वतःला लावणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आपल्यापैकी बरेच जणं हेल्दी लाईफस्टाईलकडे वळलेले आहेतच. पण जे काही नाही वळले त्यांनी सुद्धा आता प्रयत्न करायला पाहिजेच. मी सुद्धा पहिले अनहेल्दीच लाईफस्टाईल फॉलो करायचे. कधी पण उठायचं, काहीही खायचं, भूक लागल्यावर बघायचं नाही ते आपण हेल्दी खातोय का अनहेल्दी खातोय, कसंही खायचं, किती पण प्रमाणात खायचं, गोड भरपूर खायचं, साखरेचे पदार्थ भरपूर खायचे, व्यायाम करायचा नाही आणि ह्यामुळे शरीरावर जो परिणाम होतो तो भयानक असतो. म्हणजे एनर्जी कमी होते, वजन वाढ होते, चिडचिडपणा वाढतो, असं सगळं होत असतं. रात्रीची झोपसुद्धा नीट लागत नाही. त्यामुळे मी स्वतःमध्ये बरेचसे बदल केले, बऱ्याच महिन्यांपासून केलेले आहेत आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळतायत. सर्वात पहिला बदल मी केलेला आहे तो म्हणजे रात्रीचं जेवण असतं, ते लवकर जेवणं. साधारण 6 किंवा 6:30 मॅक्सिमम इतक्या वेळेपर्यंत मी जेवण करत असते. म्हणजे सूर्यास्ताच्या आत जेवायचं म्हणतात, हे खरोखर एकदम चांगली गोष्ट आहे. कारण त्यामुळे जेव्हा आपण जेवतो, ते रात्री झोपेपर्यंत एक 3 ते 4 तासाचा गॅप असतो आणि त्यामुळे जो माझा ॲसिडिटीचा त्रास आहे, तो बराच लेव्हलला कमी झालेला आहे आणि हलकंसुद्धा वाटतं जेव्हा झोपतो तेव्हा उगाचच नाही तर असं सफोकेशन टाइप वाटतं, तसं होत नाही. त्यामुळे हा एक बदल खूप छान मला वाटत आहे. सुरुवातीला लागायची भूक, कारण तेवढी सवय नसते आपल्याला. पण नंतर-नंतर ही सवय पण सुद्धा गेली. त्यामुळे 6:00-6:30 ला जेवली, की त्यानंतर मला डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 वाजता मी जेवते, म्हणजे खाते जे काही नाश्ता असेल. दुसरा महत्त्वाचा बदल केला तो म्हणजे सकाळी उठल्यावर खूप कमी पाणी प्यायची मी किंवा पिलं तर पिलं, नाहीतर मग डायरेक्टच चहा प्यायचा मस्तपैकी साखर टाकलेला गोड. तर ती सवय मी मोडली. त्याच्याऐवजी सकाळी उठल्यावर मस्त ग्लास, 2 ग्लास, 3 ग्लास जेवढं जाईल तेवढं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी पिते मी, पण पिते. त्यामुळे शरीराची क्लेन्झिंग होते. शरीर रात्रभर पाणी आपण पीत नाही आणि डिहायड्रेट होतं. म्हणून मग सकाळी पाणी पिणं हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. त्यानंतरचा महत्त्वाचा बदल मी केला तो म्हणजे सकाळी-सकाळी डायरेक्ट चहा न पिता जसं की रात्री झोपण्याच्या आधी बदाम, अक्रोड, मनुके, अंजीर जे काही ड्रायफ्रुट्स अवेलेबल असतील ते भिजत ठेवायचे. माझ्यासाठी सुद्धा आणि घरातल्या बाकीच्यांसाठी सर्वांसाठी सुद्धा भिजत ठेवायचे आणि सकाळी उठल्यावर ते खायचं. म्हणजे काय होतं, की सकाळी-सकाळी जेव्हा आपल्याला वाटतं, की आता आपल्याला भूक लागलेली आहे, कारण रात्रीचं जेवण लवकर जेवलेलं असतं. त्यामुळे सकाळी भूक लागणं साहजिक आहे. म्हणून मग असे ड्रायफ्रुट्स जर खाल्ले, तर ते शरीरासाठी हेल्दी आहे आणि त्याचबरोबर एक चांगली एनर्जी आपल्या शरीराला मिळते. म्हणजे मी असा केला तो म्हणजे जो काही मी नाश्ता घेईल, सकाळचं जे मेन मील असतं नाश्ता तो हेल्दीच घेईल. हेल्दी म्हणजे काय? त्यामध्ये प्रोटीन असेल, फायबर असेल, असं व्यवस्थित असेल. उगाचच भूक लागली आहे म्हणून चहा ब्रेड खाल्ला, चहा टोस्ट खाल्ला किंवा पॅकेट फूड खाल्लं, असं मी करत नाही. हे करायची मी पहिले, पण आता खूप म्हणजे अल्मोस्ट अव्हॉइडच करते. मस्तपैकी कधी बेसनचा चिला केला, कधी याचा मूग डाळचा चिला केला, होल मूगचा केला किंवा पोहे, उपमा असे बरेचसे नाश्त्याचे ऑप्शन्स असतात. त्यापैकी एक मी घेते आणि हळू-हळू, चावून-चावून खाते. त्यामुळे हळू-हळू खाल्ल्यामुळे काय होतंय, ऑटोमॅटिक पोर्शन कंट्रोल होतंय आणि माझ्या शरीराला जेवढी गरज आहे, माझं अन्न तेवढंच माझ्या पोटात जात आहे. त्यामुळे जे एक्स्ट्राचं उगाचच वजन वाढतंय ते होत नाही. फिफ्थ चेंज असा मी केला, की जे आपल्याला स्नॅकिंग
करायची सवय असते. म्हणजे भूक लागल्यावर आपण काहीतरी पटकन अनहेल्दी किंवा समोर दिसेल ते तोंडात घालतो. तर त्याऐवजी मी एकतर फ्रुट्स खाते किंवा मखाना असेल, थोडासा कुरमुऱ्याचा चिवडा असेल, असं काहीतरी घरचं खाते. जेणेकरून अ, उगाचच बिस्किट्स किंवा अजून दुसरे मैद्याचे पदार्थ पोटात जात नाही. कधीतरी खाणं ही वेगळी गोष्ट आहे. कधीतरी तर आपण खातोच. कधी बाहेर गेलो तर खातो किंवा कधीतरी आपलंच मन नाही करत तेव्हा मग आपण खातो, पण नेहमीच नाही. अजून एक जे जेवतो आपण त्यामध्ये सॅलड मी आता घ्यायला लागलेली आहे. आवर्जून घेते आणि आता मला ते आवडायला सुद्धा लागलेलं आहे. सॅलड, प्रोटीन, फायबर, आपल्या ज्या काही सगळ्या भाज्या असतात त्या. जी भाजी असेल ती, घरचं जेवण खूप मस्त लागतं आणि एन्जॉय करते मी आता ही सगळी प्रोसेस. सर्वात अजून एक महत्त्वाचा बदल तो म्हणजे एक्सरसाइज. रोज मी कोणत्या ना कोणत्या फॉर्मची एक्सरसाइज करते. मोस्टली योगा करते आणि संध्याकाळी वॉकला जाते. कधी मला झुंबा करायला आवडतं तर झुंबा करते. असे पण 30 मिनिट का होईना रोज एक्सरसाइज करते आणि ह्यामुळे खूप फ्रेश वाटतं, खूप असं हलकं वाटतं. 6वा बदल तो म्हणजे चांगलं वाचणं. वाचायची सवय मी आता लावते. रोज 1 पान, 2 पान, कधी 3 पानं जसं जमेल तसं. पण रोज एक पुस्तक घ्यायचं आणि ते वाचायचं. कधी मग ते फिजिकल फॉर्ममध्ये असेल पुस्तक किंवा मग कधी पी-डी-एफ असेल तर ती वाचते मी. पण वाचते. चांगलं वाचणं हे खरंच खूप महत्त्वाचं असतं आपल्या विचारांसाठी. तर वाचनाची एक सवय लावलेली आहे आणि सकाळी, संध्याकाळी जेव्हा अगदी 5 मिनिट, 10 मिनिट जसं जमेल तसं देवासमोर बसायचं, शांत बसायचं, एखादं मंत्र म्हणायचा. यामुळे सुद्धा इतकी पॉझिटिव्हिटी येते आणि ही सवय खरंच खूप महत्त्वाची आहे. ज्याही कोणत्या देवाला तुम्ही मानत असाल, ज्याही कोणत्या शक्तीला मानत असाल, तिच्याजवळ 5-10 मिनिट बसलो, पूजा केली, अ, मंत्र म्हटले, तर त्यामुळे जी आपल्यामध्ये सकारात्मकता येते, सकारात्मक एनर्जी येते, ती खरंच खूप मस्त असते. त्यामुळे आपले अनवॉन्टेड जे डोक्यात विचार येतात, ते कमी होतात. चंचलपणा असतो, तो कमी होतो. या गोष्टींसाठी खरंच खूप मदत होते. त्याच्यानंतरचा बदल केलेला आहे, तो म्हणजे मोबाईलचा कमी वापर करणं. यावर मी अजून पण काम करत आहे, कारण आपल्याला मोबाईल खूप वापरायची सवय असते आणि तो एकदमच बंद करणं होत नाही. हळू प्रमाण कमी करायचं, ही एक गोष्ट मी बदललेली आहे आणि तो जो वेळ वाचतो, तो मी माझ्या आवडत्या कामांसाठी, जी काही माझी हॉबी असेल त्यासाठी किंवा मुलांचं काही आर्ट अँड क्राफ्ट करणं, त्यांना मदत करणं, त्यांच्यासोबत घालवणं ह्यासाठी करते आणि तो पण वेळ मला एकदम छान वाटतो. आणि सर्वात महत्त्वाचे 2 गोष्टी म्हणजे झोपण्याच्या आधी मोबाईल बाजूला ठेवून द्यायचा. त्याचप्रमाणे ग्रॅटिट्यूड लिहायची किंवा म्हणायची, ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायची, मगच झोपायचं आणि झोप पण शांत घ्यायची. झोप जर व्यवस्थित असेल, तर पूर्ण दिवस आपला चांगला जातो. तर असे होते काही माझे लाईफस्टाईलचे छोटे-छोटे बदल. अजूनही मी यावर काम करत आहे. अजूनही मी शिकत आहे भरपूर गोष्टी. मला अजूनही काही बऱ्याच गोष्टींची सवय लावायची आहे स्वतःसाठी. तर ती पण मी लावणार आहे. पण ह्या काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.